नमस्कार मंडळी, आज आम्ही करत आहोत गार्डनची साफसफाई। आमच्या छोट्याशा गार्डनच्या आज आम्ही प्लेटा आहे ना, त्या पाण्याच्या सगळ्या पावसाने भरतात आहे ना, मग त्या सगळ्या प्लेटा अशा काढून घेतल्या। त्याचप्रमाणे त्याच्याने मच्छर होतात ना, त्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साचलं जातं। तसंच पाण्याने सगळी फरशी आहे ना, ती सगळी अशी खराब झालेली आहे ना, ती सगळी घासून आणि मग कुंड्या परत पूर्ववत ठेवत आहे। झाडांची अशी वेळोवेळी जर साफसफाई केली ना, तर फुलंसुद्धा खूप छान छान येत असतात आणि नेहमी आम्ही ही साफसफाई अशी करत असतो। त्यामुळे नेहमी आमची बाग ही फुलांनी भरलेली असते आणि छानपैकी आज एकदम स्वच्छता केलेली आहे। सगळं जमीन अशी घासत आहे। पावसामुळे झाडं बघा किती छान बहरलेली आहे आणि मस्त गार्डनचं काम करताना एवढा आनंद असतो ना। हे बघा, हा समोरचा व्ह्यू किती छान दिसतो आहे झाडांचा। सगळी ग्रीनरी आमच्या रो हाऊस मधनं अशी दिसते आहे छानपैकी। हे बघा, असं पाण्याने धुत आहे। अशा रीतीने गार्डनची कटिंग, झाडांची कटिंग पूर्ण झालेली आहे, चालू आहे। आणि त्याचप्रमाणे झाडं साफसफाई करून कटिंग करून आणि बघा एका जागेवर व्यवस्थित त्यांना लाईनीमध्ये असं लावलेले आहेत। वेळोवेळी जर असं साफसफाई केली, कटिंग केली तर झाडं चांगली वाढतात। त्याचप्रमाणे मच्छरसुद्धा कमी होतात आणि झाडांना नवीन फुटवे येतात, नवीन कळ्यांचा बहार येतो। त्यामुळे गार्डनिंगची साफसफाई करणं ही मधनं जरुरीचं असतं। आपण झाडांची जर नियमित काळजी घेतली तर तिथे पक्षीसुद्धा अगदी आनंदाने येतात आणि सकाळी सकाळी मस्त चिवचिवाट करत असतात। हे बघा कसा आवाज येतो आहे पक्ष्यांचा। ते झाडांच्या आसपासच खेळत असतात आणि त्यांनासुद्धा हिरवगार जंगल बघायला खूप आवडतं आणि त्यामुळे आवाजाने सुद्धा मस्त व्ह्यू झालेला आहे। हे बघा, कोकिळा सुद्धा घो घो करत आहे, कारण सध्या आंब्यांचे दिवस चालले आहे ना, म्हणून। हे बघा, पक्ष्यांचा चिवचिवाट। झाडांमुळेच हे सगळं काही शक्य आहे आणि झाडांमुळेच सर्व वातावरण सुद्धा ऑक्सिजनयुक्त आणि आनंदमय, पक्ष्यांच्या आवाजामुळे सुद्धा खूप खूप सुखमय वाटत आहे।